दशक 12वा विवेक वैराग्य नाम। समास 3रा भक्तनिरूपण नाम। श्रीराम समर्थ। पृथ्वीमध्ये बहुत लोक, तेन्ही पाहावा विवेक, एहलोक आणि परलोक बरा पाहावा। या पृथ्वीवर असंख्य लोक आहेत, त्यांनी विवेक करून आपला एहलोक आणि परलोक कसा सुधारेल हे पाहावे। एहलोक साधायाकारण्य, जाणत्याची संगती धरण्य, परलोक साधायाकारण्य। इहलोकी सुख मिळावे म्हणून व्यवहारकुशल जाणत्या माणसाची संगती धरावी, तर परमार्थ साधण्यासाठी सद्गुरू करणे आवश्यक आहे। सद्गुरूसी पाय पुसाव्य, हेही कळेना स्वभाव्य, अनन्यभाव्य एकभाव्य, दोन्ही गोष्टी पुसाव्या। सामान्य लोकांना त्यांच्या अज्ञानी स्वभावामुळे सद्गुरूंना काय विचारावे हेही कळत नाही। अनन्यभावाने एकनिष्ठपणे त्यांना पुढील 2 गोष्टी विचाराव्यात। दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण, आपण कोण, या गोष्टींचे विवरण केलेंची कराव्य। त्या 2 गोष्टी कुठल्या म्हणाल तर एक म्हणजे देव कोण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोण आहोत ह्या होत। याचे सद्गुरू जे उत्तर देतील त्याचे विवरण वारंवार करावे। आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण। पंचीकरण महावाक्य विवरण केलेंची कराव्य। आधी मुख्य देव कोणता हे जाणून घ्यावे आणि नंतर आपण भक्त म्हणजे कोण हे जाणून घ्यावे। त्यासाठी पंचीकरण आणि महावाक्यांचे विवरण म्हणजे अर्थ जाणून श्रवण, मनन, निदिध्यासन पुन्हा पुन्हा करीतच असावे। सकळ केलियाचे फळ, शाश्वत ओळखावे निश्चळ, आपण कोण का केवळ शोध घ्यावा। हे सर्व केले असता शाश्वत निश्चल अशा परब्रह्माची ओळख होते। आपले खरे स्वरूप काय आहे याचाही शोध घ्यावा। सारासार विचार घेता पदास नाही शाश्वतता, आधी कारण भगवंता ओळखिले पाहिजे। सारासार विचार केला असता महावाक्यातील शब्द हे शाश्वत नसतात हे जाणून घ्यावे। आणि हा विचार करणारा अंतरात्मा म्हणजेच आपण कोण हे आधी ओळखले पाहिजे। निश्चळ, चंचळ आणि जड, अवघा मायेचा पवाड, यामध्ये वस्तू जाग जाणार नाही। निश्चल, चंचळ आणि जड हा सर्व तर मायेचाच विस्तार आहे, म्हणून हे सर्व नाशिवंत होय। मायातीत असे जे परब्रह्म ते मात्र असे नाशिवंत नाही। ते अपरब्रह्म धुंडाव्य, विवेकया त्रैलोक्य हिंडाव्य, माईक विचार खंडाव्य, परीक्षवंतीय। परीक्षावंत माणसाने विवेकाने सर्व त्रैलोक्याचा शोध घ्यावा आणि सारासार विचाराने जे माईक त्याचा त्याग करावा आणि परब्रह्माचा शोध घ्यावा। खोटे सांडून खरे घ्याव्य, परीक्षवंतीय परीक्षाव्य, मायेचे अवघेची जाणाव्य, रूप माईक। परीक्षावंताने खऱ्या खोट्याची परीक्षा करून खोटे असेल ते सोडून खरे असेल ते घ्यावे। मायेचे सर्व रूपच माईक आहे हे जाणून घ्यावे। पंचभूतिक हे माया, माईक जाये विलया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया, नसिवंत। जे जे सर्व पांचभौतिक आहे ते सर्व माया असून जे जे माईक आहे ते सर्व अंती नाश पावते, म्हणून पिंडाचे 4 व ब्रह्मांडाचे 4 मिळून जे 8 देह आहेत ते सर्व नाशिवंत आहेत हे जाणून घ्यावे। दिसेल तितुके नासेल, उपजेल तितुके मरेल, रचेल तितुके खचेल, रूप मायेचे। जे जे दिसते ते ते नाश पावणार, जे जे उपजते ते ते मरणार, जे जे रचले जाते ते ते खचणार, असे हे मायेचे रूप आहे। वाढेल तितुके मोडेल, येईल तितुले जाईल, भूतांस भूत खाईल, कल्पांतकाळीय। ज्याची ज्याची वाढ होईल ते ते क्षय पावणार, जे जे येईल ते ते जाईल। कल्पांताच्या समयी पंचमहाभूतांचा एकेका भूतांत अनुक्रमे लय होणार। देहधारक तितुके नासती, हे तोंड रोकडी प्रचिती, मनुष्यन्वीन उत्पत्ती। रेत कैंचेय, जितके देह उत्पन्न होतात ते सर्व नष्ट होतात, ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे। माणसा वाचून माणूस कसा उत्पन्न होणार, वीर्य कसे उत्पन्न होणार, अन्न नसता रेत कैंचेय, औषधी नसता अन्न कैंचेय, औषधीस जिण्या कैंचेय, पृथ्वी नसता अन्न नसेल तर वीर्य कसे उत्पन्न होणार, झाडे असल्याशिवाय अन्न कसे उत्पन्न होणार, आणि पृथ्वी नसेल तर वनस्पती, झाडे, झुडुपे कशी जगतील। आप नसता पृथ्वी नाहीय, तेज नसता आप नाहीय, वायू नसता तेज नाहीय, ऐसे जाणावे। आप नसेल तर पृथ्वी नसेल, तेज नसेल तर आपही नसेल, वायू नसेल तर तेजही नसेल, असे हे सर्व जाणून घ्यावे। अंतरात्मा नसता वायू कैंचा, विकार नसता अंतरात्मा कैंचा, निर्विकार्य विकार कैंचा। बरे पहा, अंतरात्मा नसेल तर वायू तरी कसा असेल, विकार नसेल तर अंतरात्मा तरी कसा असेल, आणि निर्विकाराच्या ठिकाणी विकार कसा असू शकेल। या सर्व गोष्टींचा नीट विचार करून पाहावा। पृथ्वी नाहीय, आप नाहीय, तेज नाहीय, वायू नाहीय, अंतरात्मा विकार नाहीय, निर्विकार्य। निर्विकार अशा परब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, विकारी अंतरात्माही नाही। निर्विकार जे निर्गुण, तेची शाश्वताची खूण, अष्टा प्रकृती संपूर्ण, नासिवंत।
निर्विकार निर्गुण असे परब्रह्म हेच केवळ शाश्वत असते. बाकी संपूर्ण अष्टा प्रकृती ही नाशिवंत आहे. नाशिवंत समजून पाहिल्या तोंड त्या असतांची नसत्या जाल्या. सारासार्या कळवा आल्या समाधान. नाशिवंत जे जे आहे ते विचाराने जाणून मग त्याच्याकडे पाहू लागले की ते असून नसल्यासारखे होते. आणि सारासार विवेकाने त्याचे सत्य स्वरूप कळले की समाधान प्राप्त होते. विवेक्या पाहिला विचार मनास आलेया सारासार येणेंकरिता विचार सदृढ झाला. आपण विचार करू लागलो की आपोआप मनात सारासार विवेक जागृत होतो आणि मग शाश्वत परब्रह्माविषयीचा विचार सुदृढ होऊ लागतो. शाश्वत देव तो निर्गुण ऐस्या अंतर्या बाणली खूण. देव कळला मी कोण कळले पाहिजे. 22 मग शाश्वत देव हा निर्गुण आहे ही खूण अनुभवाने अंतरात बाणते. याप्रमाणे देव कोण हे कळले तरी मी कोण हे कळायलाच हवे. मी कोण पाहिजे कळल्या. देहतत्व तितुके शोधिल्या. मनोवृत्तीचा ठाया आल्या. मी पण मी कोण हे कळायला हवे म्हणून प्रथम देहाचा तत्वाने निराश केला. तेव्हा मग मी तूपणा हा मनोवृत्तीच्या ठिकाणी आहे असे वाटले. सकळ देहाचा शोध घेता मी पण दिसेना पाहता मी पण हेय तत्वता तत्वीय मावळल्या. याप्रमाणे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण इत्यादी सर्व देहांचा विचाराने निराश झाला की मी म्हणून कोणी शिल्लकच राहत नाही. तत्वात तत्वाचा निराश केला की त्या तत्वांमध्ये मितूपणही नष्ट होते. दृश्य पदार्थची ओसरे तत्वीय तत्वा तेव्हा सारे मितून हेय कैंच्या उरे तत्वता वस्तू. जेव्हा एका तत्वाचा दुसऱ्यात लय होतो तेव्हा सर्व दृश्य पदार्थच माईक आहेत हे कळून येते. मग मी तूपणा तरी कसा उरणार. फक्त आत्मवस्तू तेवढी उरते. पंचीकरण तत्वविवरण महावाक्य वस्तू आपण निसंगपणे निवेदन केले पाहिजे म्हणून पंचीकरण तत्वविवरण करून महावाक्यांच्या साह्याने मीपणाविरहित आत्मनिवेदन करून अनुभवले पाहिजे. देवाभक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ उपाधिवेगला केवळ निरोपाधी आत्मा. याप्रमाणे देवाच्या आणि भक्ताच्या मुळाचा शोध घेऊन पाहू लागल्यावर सर्व उपाधींचा निराश होऊन उपाधिवेगळा निरुपाधिक केवळ आत्मा तेवढा शिल्लक राहतो. मी पण ते बुडाल्या. विवेक्या वेगळे पण गेल्या. निवृत्तीपदास प्राप्त झाल्या. उन्मनीपद मी पण नाहीसे होते. विवेकाने वेगळेपणा द्वैतही जाते आणि मायेच्या वेढ्यातून निवृत्त झालेले मन उन्मन बनते व नंतर तो साधक परब्रह्मस्वरूपी ऐक्य पावतो. विज्ञानी राहिले अज्ञान ध्येये राहिले अध्यान. सकळ कान्हिय कार्याकारण पाहोन सांडिले. स्वस्वरूपानुभवात ज्ञानही शिल्लक राहत नाही. स्वतः ध्येयरूपच झाल्याने ध्यानही उरत नाही. अब्रह्मस्तंभापर्यंत सर्व काही कार्यकारणसापेक्ष आहे असे समजून त्या सर्वांचा त्याग केला. जन्ममरणाचे चुकल्या पाप अवघेंची बुडाल्या. येमयातनेचे जाल्या न संतान. जन्ममरणाचे फेरे चुकले सर्व पाप नष्ट झाले आणि यमयातनेची भीतीही नष्ट झाली. निर्बंध अवघाची तुटला. विचार्य मोक्ष प्राप्त झाला. जन्म सार्थकची वाटला. सकळ कान्हिय बंधन सर्वस्वी नष्ट झाले. विचाराने मोक्षप्राप्ती झाली आणि मनुष्यजन्माचे सार्थक झाले असे वाटले. नाना किंत निवारले. धोके अवघेची तुटले. ज्ञानविवेके पावन झाल्या. बहुत लोक नाना प्रकारचे शंकासंशय नाहीसे झाले. कुठलीही भीती राहिली नाही. ज्ञानाचा विवेक केल्याने अनेक लोक पवित्र झाले. पतितपावनाचे दास तेही पावन करीती जगास. ऐसी हे प्रचित मनास बहुतांच्या आली. पतितपावन अशा रामाचे दास असतात ते सर्व जगाला पावन करतात अशी प्रचिती अनेकांच्या मनाला आलेली आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भक्तनिरूपणनाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.